पहिले मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. यावेळी मला उचलला घरांशाने चालवला एकविरेला, कारण की आपल्या या बाईचा बड्डे होता आणि बोलता बोलता पटकन पोचलो एकविरेला. आणि भेटला जरा आम्हाला पावसाने जरा बस जास्तीच जोर मारलेला, तर भिजलो जरासा आणि भेटला आम्हाला धबधबा. तर कसं वाटलं तुम्हाला धबधबा? तशी मस्ती करता पोचलो आम्ही वरती आईच्या इथं. तर बरं काही गर्दी नाही तर आपला पटापट दर्शन घेऊ दे. तो यो भाई नुसता मला शोधित होता बघा कसा, कारण की व्हायची आपल्याला व्हिडिओ काढायची होती. तर आपली व्हिडिओ केली चालू, गुपचूप घेतली व्हिडिओ. तर आपल्या आई माऊलीचा उदो करत आम्ही घेतला दर्शन. बरं जरासं टी व्हीने येऊन दे, तर टी व्हीने बी जरासं पाया पडलो, नंतर भिजलेलो म्हणून कपडे केलं बदली. पुढचे देवदर्शन निघायच्या आधी आम्ही जरासा पोटाला आराम दिला, कारण की लई भूक लागलेली. तर आधी नाश्ता केला, मग निघलो पुढच्या दर्शनाला. तर आता आपण चाललो आहो गगनगिरी महाराज मठ खोपोलीच्या इथे. पोरं नुसती मस्ती करतात. तर पोचलो गगनगिरी महाराज मठच्या इथं आणि बाईचा बड्डे होता म्हणून बाईला जरा घेतला. आजूबाजूचा नेचर बघण्यासाठी भरपूर जणं व्हिजिटला आली, तरी बाई काही ऐकत नाही. तर एकदम परिसर एवढा भारी होता ना, एकदम मन प्रसन्न झाला. तर त्याच्यानंतर निघलो आम्ही महाडचे गणपतीला. आम्हाला वाटलं सुट्ट्या आहेत म्हणून काही गर्दी असेल, पण आम्हाला कुठंच गर्दी भेटली नाही. एकदम चांगलं दर्शन होत चाललेलं. तर बाईचा बड्डे होता म्हणून बाईच्या हाताखाली हार घातला आपल्या गणपती बाप्पाला. त्याच्यानंतर गेलो आपला पंचायतन मंदिर खोपोलीचाच. तर तिकडं पण एकदम भारी, आवडा भारी होता ना का आम्ही बघूनच दंग झालो. पहिल्यांदा गेलो तो 5 मंदिर सेम टू सेम, वेगवेगळे देव दर्शन घेतला आणि आम्ही गेलो करोल्याचा शनी मंदिराच्या इथं. तर यावेळी केली पूजा, यावेळी आंघोळ वगैरे केली ना आम्ही चाललो घरा. टाटा बाय बाय, भेटू पुढच्या मिनी व्लॉगमध्ये.